हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. घराला लॉक लावलं का नाही हे नंतर आठवत नसल्यामुळे मी याचा व्हिडिओ घेतलेली आहे. तुम्हालाही असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज संडे असल्यामुळे आम्ही सकाळी सकाळी पटकन आवरून बाहेर जाण्यासाठी निघालो. आता बाहेर कुठे चाललोय हे तुम्हाला थोड्या वेळात समजणारच आहे. गेटच्या बाहेर आल्याबरोबर मला तिथे प्लांट दिसले. मला तुळस घ्यायची होती म्हणून मी ती घेऊन परत घरी जाऊन ठेवून आले. आता हे खडकवासला धरण आहे. खूप जास्त हे धरण भरलेलं आहे. अगदी गढूळ असं पाणी आहे कारण कंटिन्युअसली पाऊस पडत आहे. आज आम्ही सिंहगडला जाणार होतो. अगदी छान पावसामध्ये ही ट्रिप आम्हाला करायची होती म्हणूनच एवढा जास्त पाऊस असूनही आम्ही निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे असे सुंदर सुंदर नजारे पाहत आम्ही सिंहगडला निघालो. अगदी छान असे ढग खाली उतरल्यासारखे वाटतात, पण ॲक्च्युअलमध्ये तिथे पाऊस नसतो. खाली तर भरपूर पाऊस होता, पण गडावर गेल्यानंतर मात्र एवढा जास्त असा पाऊस नव्हता जसं की आम्ही खालून इमॅजिन केलं होतं. फिरायला जायचा काही प्री प्लॅन नव्हता, अचानकच ठरवलं आणि निघालो. बरेच दिवस झाले बाहेर कुठे गेलो नव्हतो म्हणूनच म्हटलं आज थोडासा फेरफटका तर झालाच पाहिजे. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किल्ल्यांपेक्षा अजून छान पाहण्यासारखं दुसरं कुठं काय असणार, म्हणूनच आम्ही किल्ले पाहण्यासाठी निघालो होतो. या अगोदर मी कधीही पावसाळ्याच्या सीझनमध्ये किल्ल्यांवर गेलेली नाही. जेव्हा केव्हा गेले तेव्हा ऑफ सीझन म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यानच गेलेली आहे. तेव्हा वातावरण अगदी शांत असतं, पाऊस वगैरे काहीही नसतो. पण पावसाळ्यामध्ये किल्ले पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. जर तुम्ही आतापर्यंत कधी पावसाळ्यात गेलेले नसाल तर नक्कीच पुरंदर किंवा मग सिंहगड, तोरणा असे किल्ले पाहायला पाहिजे. खूप छान वाटतात आणि स्पेशली लहान मुलं असतील तर त्यांना तरी घेऊन गेलंच पाहिजे. माहिती आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं रिस्की आहे, पण या गोष्टी पाहायलाही खूप छान वाटतात. जाते वेळेस तर असं वाटत होतं की आम्हाला खूप लेट झालाय की काय, कारण जाते वेळेस गाड्या एवढ्या जास्त नव्हत्या, पण रिटर्न येणाऱ्या गाड्या भरपूर दिसत होत्या म्हणूनच गर्दी जास्त नसणार आहे असं वाटत होतं. पण तिथं गेल्यानंतर हा माझा वास दूर झाला, कारण गर्दी एवढी प्रचंड होती की तिथे अगदी माणसांमुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. अगदी शांत असा हा रस्ता, हलकासा पाऊस आणि दोन्ही बाजूने छान हिरवीगार झाडे, अगदी मन प्रसन्न करणारा हा व्ह्यू होता. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की हा रस्ता कधी संपूच नये. आणि फायनली आम्ही सिंहगडावर येऊन पोहोचलो आणि इथे गर्दी पहा किती जास्त आहे आणि व्ह्यूही एवढाच भारी आहे. छान असं धुकं पसरलेलं होतं आणि त्यात थोडीशी गर्दी जास्त होती, पण छान वाटत होतं. असे हे इथे छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात, पण गर्दीमुळे मात्र इथे थांबण्याची जास्त इच्छा होत नव्हती म्हणून आम्ही पटकन वर गेलो. इथे पहा प्रत्येक दरवाजाला ही अशी ट्रॅफिक फुल होती.
काही म्हणा, पावसाळ्यामध्ये गडकिल्ले पाहण्याची मजाच वेगळी आहे. एवढं धुकं होतं, असं वाटत होतं की किती पाऊस असेल, पण ॲक्च्युअलमध्ये पाऊस नव्हता, तो फक्त धुकं होतं आणि थोडासा आधेमध्ये पाऊस यायचा आणि लगेचच जायचाही. पाहायला मात्र खूप छान वाटत होतं. आता इथे गरमागरम भुट्टा खाण्यासाठी मन होत होतं, पण उशीर होईल म्हणून आम्ही तो स्किप केला आणि पुढे गेलो. आता जेवणाची वेळ झाली होती आणि भूकही प्रचंड लागलेली होती, म्हणून आम्ही वर गेल्याबरोबर पहिल्यांदा जेवण करणार होतो. त्यासाठीच आम्ही ते म्हणजे इथे जे स्टॉल्स असतात ते शोधत होतो. त्यात आम्हाला एक भेटला आणि पटकन आम्ही तिथे जाऊन बसलो, कारण भूक खूप लागली होती. तसा मी सोबत थोडासा टिफिन बनवून घेऊन आलेली होती आणि सिंहगडावर आल्या म्हटल्यास इडली, गरमागरम भजी मिस कशी काय होणार, म्हणूनच सोबत आणलेली चपाती, शेंगदाण्याची चटणी, दही, चिवडा वगैरे होता तोही खाल्ला आणि इथले हे स्पेशल खेकडा भजी घेतली. ती खूप छान टेस्टी लागतात. पावसामुळे ही भजी खायला अजूनच छान वाटत होती, कारण थंडगार थंडी आणि हे गरमागरम भजीचं कॉम्बिनेशन मात्र खूप छान आहे. जेवण झालं होतं तरीही पिलूला मात्र हा कणीस खायचा होता, म्हणून एक घेतला आणि म्हटलं तू खा, म्हणजे तोही शांत बसेल आणि आम्हालाही फिरता येईल, म्हणूनच त्याच्यासाठी इथं हा भुट्टा घेतला. आता म्हटलं एवढं छान दृश्य आहे तर फोटो तर काढल्याच पाहिजे, म्हणून इथे थांबून काही फोटो वगैरे काढला. आणि हे मंदिर आहे, महादेवाचं हे मंदिर आहे, खूप छान आहे. आता हे सर्व पाहून झाल्यानंतर आमची वेळ झाली होती परत घरी येण्याची. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.